नमस्कार. फिट श्रावण चॅलेंजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला सकाळीच कम्युनिकेट करणं गरजेचं होतं, परंतु कामाच्या व्यस्ततेतून डायरेक्ट कम्युनिकेट करता आलं नाही. मी तुम्हाला हा झूम थ्रू जो काही मेसेज पाठवतोय तुम्ही पूर्ण पहा. हे श्रावण चॅलेंज हे खूप महत्त्वाचं चॅलेंज आहे. असाही तुमचा हा महिना आपण फक्त श्रावण सोमवार करण्यामध्ये गेला असता आणि वेट कमी झालं असतं का नाही, परंतु मी एक गॅरंटी देतो तुम्हाला की मी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही एक 90% पेक्षा जास्त फॉलो केलं तर नक्कीच आपलं माइंड आणि बॉडी डिटॉक्स होणार आहे. त्याचबरोबर तुमचं वेट पण लॉस होणार आहे. मी डेली तुम्हाला कम्युनिकेट राहील. तुम्ही कंटिन्युअस ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. आपण अ, आपली बॉडी आणि माइंड कशा पद्धतीने डिटॉक्स करायचं हे मी या पूर्ण महिन्यामध्ये गाईड करणार आहे. तर सर्वात प्रथम बघू की यामध्ये टास्क काय असतील आणि हे का डिझाईन केलेले आहेत आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये काय याचं सिग्निफिकन्स किंवा महत्व आहे. श्रावण महिना हा पूर्वी जसं याच ऋतूमध्ये का येतो आणि याला आपण या महिन्यामध्ये खूप स्पिरिच्युअल देवांना जी आराधना, उपासना, उपवास ह्या गोष्टी का करतो. आयुर्वेदाप्रमाणे या महिन्यामध्ये अग्निमांद्य असतं. म्हणजे आपला अग्नी जो आहे तो मंद असतो, आपली पचनशक्ती कमजोर असते, वॉटर बॉर्न डिसीजेस होण्याची शक्यता असते. म्हणून आपण उपासना आपल्याकडे जे रूममध्ये असेल किंवा घरामध्ये अ, जो कापूर आहे तो जास्त लावणे, उदबत्ती, सुगंध, जेणेकरून आपलं व्हायरल इन्फेक्शन कमी व्हायला पाहिजे, यज्ञ केले पाहिजेत. तर ह्या गोष्टी सायंटिफिक आहेत, याच्या पाठीमागचं सायन्स हे आहे. पण आपण आता त्या गोष्टींपेक्षा जास्त आपण त्याला फॅशन म्हणून बघतोय. म्हणून आपल्या आरोग्यासाठी मेंटल आणि फिजिकल आरोग्य हे दोन टाईपचे, एक बाह्य आरोग्य म्हणजे शरीर आणि आंतर आरोग्य म्हणजे माइंड. तर ह्या दोन्ही गोष्टींच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. त्याच हिशोबाने आपण ह्या टास्क डिझाईन केलेले आहेत या महिन्यातला जो काही चॅलेंज आहे. तर ह्या चॅलेंजमध्ये तुम्हाला हे 4 टास्क टाकायचे आहेत. तुम्ही वर्कआउट करताना, डाएट करताना, नीट करताना आणि एखादं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केलेल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने लिहायच्या आहेत, तुमच्याकडे सेव्ह करा. पण त्या ऑनेस्टली तुम्ही त्या गोष्टी टिक करायच्या आहेत की मी हे केलेलं आहे. मला हे टास्क कंप्लीट केलेलं आहे. आता आपण बघू. पहिला दिवस होता मंडे फास्टिंग डाएट. आपण कंप्लीट फास्टिंग करतोय मंडेला. जनरली लोक हे एक वन मील असतं, परंतु आपण इतर डेला वन मील करणार आहेत आणि मंडेला फास्टिंग करणार आहेत. म्हणजे उपवासाचं डाएट दिलेलं आहे. यामध्ये नीट डेली आपल्याला मंदिराला कुठल्याही तुमचं जे काही आस्था आहे, भावना आहे, त्या मंदिरांना त्या देवाला 20 मिनिट प्रदक्षिणा घालायची आहेत. म्हणजे आपली ती वॉकिंग होणार आहे. परंतु जे एक्सरसाइज करतायत, जास्त एक्सरसाइज आहे, त्यांना ते ऑकेजनल किंवा ते ऑप्शनल आहे. त्यानंतर ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण आता ही नवीन हा कॉलम आहे. यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींना आपण आभार मानतो, तर ज्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सपोर्ट करतात, त्या गोष्टींना आभार मानणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि याला मानसिक उन्नतीसाठी सुद्धा गरजेचं आहे. म्हणून हे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेशनचा कॉलम मी तुम्हाला सेपरेटली एक्सप्लेन करणार आहे. त्याचबरोबर एक्सरसाइज होणार आहे, योगा वर्कआउट शीला मॅडम घेणार आहेत. आता आपण बघणार आहेत नीट ऍक्टिव्हिटी ह्या 10 दिवसामध्ये काय करायचे आहेत. नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेस. एक्सरसाइजच्या व्यतिरिक्त काय काय करायचं तुम्हाला. मग मंदिराला प्रदक्षिणा घालणे, त्यानंतर वॉकिंग व्हाईल टॉकिंग. एक दिवस काय करायचे, तुम्ही रोज ज्यावेळेस बोलत असाल फोनवर त्यावेळेस वॉकिंग करायचं आहे. त्यानंतर स्टेअर क्लाइम्बिंग. कधी एक दिवस तुम्ही इथं डेट्स दिलेले आहेत की फक्त आपण 10 मिनिट पायऱ्या खाली वर करायच्या आहेत. वॉकिंग व्हाईल टॉकिंग किंवा आपण या ठिकाणी आपल्याला घरामध्ये जे इतर कामं आहेत ते करायचे आहेत किंवा टीव्ही बघताना आपल्याला उभं राहून टीव्ही पाहायची आहे अर्धा पाऊण तास. त्यानंतर गार्डनिंग, स्पेंड टाइम प्लांटिंग विडिंग म्हणजे तुम्ही या गार्डनिंग करायची आहे. म्हणजे जे काही तुमच्या गॅलरीमध्ये असणारे झाडं असतील तर त्यांना बोला, त्या प्लांट्सला ऑब्झर्व करा, फुलांना ऑब्झर्व करा, निसर्गाशी कनेक्ट व्हा आणि त्यांची निशा किंवा मशागत सुद्धा करा. जेणेकरून तुम्हाला आतून पण निसर्गाशी कनेक्ट व्हाल आणि आपली नीट ऍक्टिव्हिटी पण होईल. डान्स एक दिवस करायचा आहे 10 तारखेला. तुम्ही घरातल्या व्यक्तींसाठी सोबत किंवा अगदी एकटे तुम्ही मन मोकळेपणाने 10 ते 15 मिनिट एखादं तुमचं फेवरेट गाणं लावा आणि डान्स करा. त्याचबरोबर डेस्क एक्सरसाइजेस, जसं की आपण मी नेहमी सांगतो की तुम्ही जर जास्त वेळ काम करत असाल आणि तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करत असाल
तर हे जेवणाच्या अगोदर 10 मिनिट एक्सरसाइजेस करायचे आहेत ह्या. पूर्ण म्हणजे जो काही स्ट्रेचिंग आहे भरपूर करता येतात. मी पायाखाली सायकल ठेवलेली आहे, ती पण करणं गरजेचं, सायकल घेऊन करू शकता. त्याचबरोबर पार्किंग फर्दर अवे म्हणजे तुमची गाडी, तुम्ही ज्यावेळेस ग्रोसरीला जाता, भाजीपाला आणायला जाता, तर त्यावेळेस तुमची गाडी ही दूर लावा, जेणेकरून तुम्हाला वॉकिंग करता येईल आणि ते ओझं पण घेऊन जाताना तुम्हाला कॅलरी बर्निंग जास्त होईल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही त्या आणखीन ट्रिक्स वापरू शकता. इथं लिहिलेलं फक्त तुम्हाला एक उदाहरणासाठी दिलेलं आहे. त्याचबरोबर 13 तारखेला पेट्स सोबत, मुलांसोबत, घरातल्या लोकांसोबत खेळायचं आहे. म्हणजे पेट्स सोबत तुम्ही वॉकिंग करू शकता. एक मेंटल, आपलं जे ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन आहे, लव्ह हार्मोन, केअरिंग हार्मोन, हे सिक्रेट होतं पेट्स सोबत किंवा आपल्या लहान नातवंड असतील, मुलं असतील, यांच्यासोबत सुद्धा खेळू शकता. तर अशा पद्धतीने ह्या नीट ऍक्टिव्हिटी आपण करायच्या आहेत. रेग्युलर डाएट आहे, ते डाएट चार्ट दिलेलं आहे, त्याप्रमाणे डाएट करायचं आहे. आता आपण बघणार आहेत की तुम्हाला ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, तर ह्या ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या करायच्या आहेत, ज्या की आपण डिझाईन केलेल्या आहेत ग्रॅटिट्यूड एक्सप्रेशनच्या. हे खूप महत्वाचं आहे मेंटल, आपलं जे डिटॉक्स व्हायचंय त्याच्यासाठी. तुमच्या आयुष्यातील पहिला म्हणजे आज किंवा उद्या करा, तुमच्या आयुष्यातील 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. म्हणजे तुम्हाला आभार वाटतं की तुमच्या लाईफमध्ये खूप महत्वाच्या व्यक्ती किंवा गाडी किंवा वस्तू कुठल्याही असतील, जिवंत किंवा भौतिक वस्तू, तर 3 गोष्टींमुळे ज्यामुळे तुम्हाला खूप सपोर्ट मिळतो, अशा 3 गोष्टी लिहा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणजे थँक्यू म्हणा त्यांना. पुन्हा 6 तारखेला कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्राला मनापासून एक पत्र लिहा. जी व्यक्ती तुम्हाला खूप सपोर्ट करते, ज्याच्यामुळे तुमचे व्हॅल्यू तुमच्या ऍड होत आहेत, अशा मित्राला किंवा घरातल्या व्यक्तीला किंवा गुरुला तुम्ही एक पत्र लिहा. कृतज्ञता, तुम्ही अशा अशा पद्धतीनं मला मदत करा, मी तुमचा आभारी आहे, जे काही काम आहे त्या पद्धतीनं तुमच्या भावना व्यक्त करा. हे तुमचं मेंटल डिटॉक्स करताय. त्यानंतर तुमच्या आयुष्यातील असा अनुभव लिहा की ज्यातून तुम्हाला काही महत्वाचे काय, मग ती चूक असेल, एखादा तुम्ही घेतलेलं डिसिजन असेल, बरोबर असेल, ज्यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं. मग तो धोका कोणी दिलेला असला, परंतु तुम्ही ते घेतलेलं डिसिजन आहे, तुमचा तो अनुभव आहे, तर मला अशा पद्धतीनं शिकायला यातून मिळालं, त्याबद्दल धन्यवाद म्हणा. किंवा एखाद्याने तुम्हाला त्रास दिला असेल, त्यांना माफ करा. थँक्यू म्हणा की तुम्हाला, तुमच्यामुळं मला हे शिकायला मिळालं, असा अनुभव लिहा. तुमच्या आजूबाजूला आढळणाऱ्या झाडाचे कौतुक करणाऱ्या 4 ओळी लिहा. 8 तारखेला लिहायचे. तुमचे हे जे निसर्ग आहे, निसर्गाकडे बघा, निसर्गाला कनेक्ट व्हा आणि त्यांचं कौतुक करा. निसर्ग म्हणजे झाडांना सुद्धा एक भावना असतात. तुम्ही त्यांचं कौतुक केल्यानंतर तुम्हाला एकमेकांना कनेक्ट होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तुमच्यातले 3 कुठलेही सकारात्मक गुण लिहा. माहीत असले पाहिजेत की तुम्ही हात पुढं अगोदर करताय, तुम्ही कोणाला शिव्या देत नाहीत, असे कुठलेही जर सकारात्मक गुण असतील किंवा सवयी असतील, तर अशा 3 सवयी किंवा गुण लिहा. तुमच्या घराबद्दल 3 गोष्टी लिहा. तर तुम्हाला जे घर आहे, तर ह्या घराचे 4 कौलारू जे आहेत, माझं इथलं ऑफिस आहे, तर मला या ऑफिसमुळं अर्थार्जन होत आहे, मला या ऑफिसमुळं मला इथं तुम्हाला तुमच्यासोबत कम्युनिकेट करता येतं. तर अशा 3-4 गोष्टी लिहा. तुमच्या आयुष्यातील कलाटणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद, जे की तुम्हाला एक व्यक्ती की जो तुम्हाला खूप सपोर्टिव्ह आहे. तुमच्या आयुष्याला एखाद्या वेळेस जर एखादा टीचर असेल, तुमचा तो क्षण आणखीन आठवतात तुम्हाला, स्कूलचा असेल, कॉलेजचा असेल, तर तशाबद्दल त्यांच्याबद्दल धन्यवाद पत्र लिहा. तुम्हाला सकारात्मक प्रभावित करणारे एक पुस्तक किंवा गाणे, जर तुम्हाला वाटत असेल एखादं पुस्तक, गाणे की मला सतत प्रभावित करतं, हे गाणं मला आवडतं, त्याच्याबद्दल लिहा. तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल, तुमच्या डोळ्यांबद्दल धन्यवाद लिहा, की डोळे आहेत म्हणून मला जग भेटते. तुम्ही डोळ्यांना कधी धन्यवाद म्हणलेला आहे का? तर तुम्ही धन्यवाद म्हणा. आपोआपच डोळ्यांना ते सर्व्हिसिंग, म्हणजे एक कृतज्ञतेचा भाव दिल्यानंतर आपल्याला डोळ्यांबद्दल काळजी करण्याची इच्छा होते आणि डोळे पण आपल्याला सर्व्हिस चांगली देतात. अशा पद्धतीनं तुमच्या आवडत्या शिक्षकाबद्दल कृतज्ञता, एखादा आवडता शिक्षक असेल ज्यामुळे तुम्हाला खूप शिकायला भेटलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल धन्यता व्यक्त करा. असं हे टास्क लिहायचंय. तुमची नोकरी किंवा दैनंदिन कामाबद्दल 3 गोष्टी लिहा ज्यामध्ये कृतज्ञ आहात. ज्यामुळे मला, आता माझं हा प्रोफेशन आहे, तर मला याच्यामुळं माझं घर चालतंय. मला याच्यामुळं मला बऱ्याच लोकांना सपोर्ट करता येतोय. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम मला या जॉबमुळं मला करता येत आहेत. म्हणून अशा पद्धतीने 3 गोष्टी धन्यवाद लिहा. तर हे झालं तुमचं एक टास्क ते. आणि हे आहे डाएट. या डाएटमध्ये
खूप सिंपल डाएट आहे. उपमा आहे सकाळी मॉर्निंगला. त्यानंतर मूग स्प्राऊट सलाड आहे. तर ते कसं करायचं हे तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. त्यानंतर पालक सूप आहे, ऑरमध्ये आहे. आपण हे डाएट 1200 कॅलरीज आहे आणि 60 ग्राम प्रोटीन मॅनेज केलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला विकनेस येणार नाही, तुमच्या मसल लॉस होणार नाहीत. मूग स्प्राउट्स आहेत. कधी कधी पालक सूप घेऊ शकता किंवा दही पाणी जिरं. अ, दह्यासोबत जो मठ्ठा आहे, मठ्ठा दह्याचा म्हणजे ताकाचा नाही तर दह्याचा मठ्ठा करून घेऊ शकता. त्याचबरोबर लंचमध्ये चपाती आणि पनीर भुर्जी आहे, बाजरीची भाकरी आणि पिठलं आहे, काकडी रायता आहे. आता हे मागं पुढं केलं तरी चालतं, म्हणजे लंचचं डिनरला, डिनरचं लंचला करू शकता. किंवा टोमॅटो रायता आहे. अ, अशा पद्धतीनं आपण उपमा आणि डिनर, लंच आहे, डिनर, एक मिनिट, डिनर राहिला. हम्म. आता हे इव्हनिंग स्नॅक्स आहे. भाजलेले चणे आहेत. इव्हनिंग स्नॅक्सला भाजलेल्या चण्याची एक छोटी वाटी, हाफ कप चणे आणि त्याबरोबर कांदा, अ, त्याचबरोबर टोमॅटो कापून लिंबू पिळून त्याचा चाट बनवू शकता. किंवा सुकलेली खारीक, सुक्या खारकांचे तुकडे घेऊन तेही तुम्ही खाऊ शकता. हे अशा पद्धतीने इव्हनिंग स्नॅक्स आहे. आणि त्यानंतर ओके, इव्हनिंग स्नॅक्स झालं तर डिनर. हां, डिनरमध्ये बाजरीची खिचडी. आता बाजरीची खिचडी कशामुळे आपण, बाजरी ही हलकी पण असते आणि त्याच्यामध्ये प्रोटीन पण असतं. तुपात भाजल्या भाज्यांसह शिजवलेली बाजरी, तुपासोबत थोडं 5 ml. आणि ही बाजरी भाज्यासोबत आपण जशी खीर बनवतो तशी खीर बनवून खाऊ शकता किंवा थालीपीठ. विविध पिठं, बाजरी, ज्वारी, गहू किंवा थाली आपलं जे काही डाळी आहेत त्यांचं बनवलेलं पीठ, 1 कप पीठ आणि अर्धा म्हणजे त्याच्या अर्ध्या भाज्या, असं करून सुद्धा थालीपीठ बनवू शकता आणि ते चटणीसोबत, जवसाच्या चटणीसोबत वगैरे खाऊ शकता. पाण्याचे सेवन बरोबर करावे. मसाले खूप ऑइली नसावेत. आणि भाज्यांचं प्रमाण बदला. वेगवेगळ्या भाज्या आणि धान्य बदला. म्हणजे डाळी, धान्य, होल ग्रेन ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण डेली तुम्ही तुमचे प्लेट्स टाकायचे आहेत. डेली म्हणजे तुमचे जे काही डिश आहेत त्या टाकायच्या आहेत. त्याचबरोबर डेली तुम्हाला वर्कआउट करतानाचा फोटो टाकायचा आहे. मिनिमम 2 फोटो असले पाहिजेत. त्यानंतर तुमचं एक मेडिटेशन बॉक्स ब्रिदिंग आहे, ते पण करायचं आहे. आणि आपल्याला ज्या नीट ॲक्टिव्हिटीचा फोटो टाकायचा आहे. म्हणजे असे 3 फोटो तरी मिनिमम टाकायचे आहेत. आणि जी काही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस आहे ती तुम्हाला सेल्फ एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर थँक्यू. होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही मला कळवा.